आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। तो 2100चा हप्ता मिळणार का महिला? त्या संदर्भातली भूमिका पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आणि दादांनी सुद्धा स्पष्ट केलेली आहे की नवीन अर्थसंकल्प आपण शेवटी ज्या वेळेला रकमेची वाढ किंवा इतर बाबी म्हणत असतो त्या रँडमली वर्षाच्या कुठल्याही कालावधीमध्ये होत नसतात। आम्ही ही योजना ज्या वेळेला जाहीर केली त्यावेळेला सुद्धा ती बजेटमध्ये ती योजना आपण आणलेली होती आणि तिथून ती सुरू झालेली होती। त्याच्यामुळे नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या वेळेला येईल, ज्या वेळेला बजेट तयार केलं जाईल, त्या संदर्भातला जो सकारात्मक निर्णय आहे तो त्यावेळेला निश्चितपणाने घेण्यात। काही आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या काही स्वतःहून केलेल्या आहेत, काही आम्हाला स्थानिक प्रशासनाकडनं त्यांच्या याच्यामध्ये ज्या आढळल्या त्याच्यामधून आलेल्या आहेत। पण या कम्पॅरेटिव्हली एक साचा आम्हाला देतोय की कुठल्या 5 गोष्टींकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय आणि त्यानुसार आपण ही व्हेरिफिकेशन किंवा या ज्या काही इन्कम टॅक्स विभागासोबतच्या जे काही उत्पन्नाचं मॅच करण्याचे असतील किंवा 4 व्हीलरच्या ट्रान्सपोर्ट विभागासोबत असतील त्यानुसार ही आपण पावलं उचलत आहोत। याच्यामध्ये ज्या पात्र निश्चितपणाने ठरतील त्यांना ही योजना लागू राहणारच आहे, त्याबाबत काही नाही। जिथं दुबार ऍप्लिकेशन झाले, डबल ऍप्लिकेशन आहे किंवा जिथे आता त्यांचं स्थलांतर झालेलं असेल दुसऱ्या राज्यामध्ये, स्वाभाविकरित्या ते आपल्या शासन निर्णयामध्ये त्या पद्धतीच्या ज्या बाबी आहेत ते स्पष्ट केलेल्या आहेत। आम्ही फक्त GR अधिक काटेकोर पद्धतीने हे करत असताना कंप्लेंट बेस जात आहोत। कारण सुरुवातीला सुद्धा मुख्यमंत्री असतील, आम्ही या गोष्टीला त्या ठिकाणी ज्यावेळेला विचारणा करण्यात आलेली आहे एक बाब आम्ही स्पष्ट केलेली आहे की कुठलीही जे पाऊल आहे या योजनेबाबत ते कंप्लेंट बेस्ड असेल, कुठलीही स्क्रुटिनी असेल ही कंप्लेंट बेस्ड असेल। आज जे आम्हाला कंप्लेंट्स आलेल्या आहेत त्या आधारे आपण ही पुढची जी प्रक्रिया आहे किंवा कारवाई आहे तर सकट स्क्रुटिनी होणार नाही। मी म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे। या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे। त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे, आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्याने आपण फक्त म्हटल्याप्रमाणे ही स्क्रुटिनी कंप्लेंट बेस्ड असणार आहे। या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा स्पष्टता दिलेली आहे की आपण साधारणपणे अधिकाधिक गरजू महिलांना हा लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आणलेली आहे। त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाहीयेत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1000 रुपयाचा लाभ आहे, आपण GR मध्येच नमूद केलेला आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे आम्ही GR मध्येच नमूद केलेला आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत तर त्याच्याने आपण फक्त पॅन त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय। आपण कुठेही विदाऊट लाडक्या बहिणींसाठी अदिती तटकरे मॅडम यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, लाडक्या बहिणींना आता पैसे वाटप होणार। लाडक्या बहिणींना आज दुपारून वाटप होणार, 4 वाजल्यापासून पुढे वाटप होण्याची शक्यता आहे। शक्यतो तर हे वाटप आपल्याला उद्याच पाहायला मिळणार आहे। उद्यापासून 8 दिवस कंटिन्युअस लाडक्या बहिणींच्या खात्यात हे वाटप होईल। आज फक्त काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टेस्टिंग होईल, खूप कमी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज टेस्टिंग करण्यासाठी पैसे पाठवले जातील। लक्षात घ्या,
उद्यापासून खरे पैसे हे वाटप केले जाणार आहेत. उद्यापासून 8 दिवस सलग लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे येणार आहेत. एप्रिलचा हप्ता उद्यापासून सुरू होणार. लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी. परंतु तुमचं नाव यादीत आहे का हे तुम्हाला माहीत नाही तर मी सांगतो तुम्हाला तुमचं नाव कुठे बघायचं आहे, कसं बघायचं आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये एकंदरीत पाहणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती नक्की मिळणार आहे. त्यामुळं चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तुमचा जिल्हा कोणता, तुमची बँक कोणती हे सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. कारण खूप महत्त्वाचं आपण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे, चॅनलवरती सबस्क्राईब करा. बघा, सगळ्यात महत्त्वाची बातमी, लाडक्या बहिणींना एप्रिलचा आणि मेचा हप्ता एकत्र मिळणार. 2 हप्त्याचे लाभ एकत्र मिळणार. कारण अक्षय तृतीया निमित्त लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे आम्ही एकत्र देणार असा सरकारचा आत्ताच दिलेल्या मोठ्या बातमीमध्ये आत्ताच त्यांनी अपडेट दिलेली आहे. 15 मिनिटापूर्वी झालेला मोठा निर्णय आहे. एप्रिल आणि मेचे 2 हप्ते एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यात खडाखट पडणार. परंतु फक्त याच लाडक्या बहिणींच्या. कोणते त्या बहिणी आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही मला सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे. कारण जिल्हा खूप महत्त्वाचा आहे इथं. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय बघा, सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहत आहोत. आत्ताच सगळ्यात महत्त्वाची मोठी जी न्यूज समोर येत आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना 2400 रुपये सुद्धा म्हणजे गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे आता तुम्हाला लगेच मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे सोबत गॅस सिलेंडरचे पैसे असे दोन्ही योजनेचे पैसे आता खटाखट पडणार आहेत. परंतु जर आपण नीट बघितलं इथं तर फक्त याच लाडक्या बहिणींच्या. सरकारनं आत्ताच बैठकीमध्ये मोठा निर्णय घेतला की आम्ही फक्त गरजू लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे टाकणार आहोत. गरजू लाडक्या बहिणी म्हणजे कोण हेही मी तुम्हाला सांगणार आहे. कारण सरकारचं असं म्हणणं आहे की आता योजना सुरू होऊन 9 महिने झाले आणि या योजनेमध्ये लाडक्या बहिणी खूप सक्षम झाल्या. भरपूर लाडक्या बहिणींनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. तर आता याच काळाच्या दरम्यान भरपूर लाडक्या बहिणींनी स्वतः नोकरी सुद्धा करून त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. तर अशा लाडक्या बहिणींना आता या 1,500 रुपयांची गरज नाही असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळं आपण आता हेच बघणार आहोत की नेमकं कोणत्या लाडक्या बहिणी मग यांनी पात्र केलेल्या आहेत. आता 2.5 कोटींचा जो आकडा होता तो आपल्याला जवळपास 1.5 कोटीवरती सुद्धा पाहायला मिळणार आहे. कारण भरपूर लाडक्या बहिणी यातून बाद देखील होणार आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज पडताळणीमध्ये तुमच्याकडून 3 डॉक्युमेंट मागितले जातात. त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर मात्र तुम्हाला कुठलाही प्रकारचं आता इथून पुढे पैसे हे मिळणार नाहीत. एवढंच काय, तर कुठल्याही योजनेचा लाभ सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही. कारण तुम्ही एका योजनेतून बाहेर पडलात म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि कुठल्याही योजनेचा तुम्हाला लाभ आता मिळणार नाही. पहिली गोष्ट तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, दुसरी गोष्ट तुमचं रेशन कार्डची EKYC, तिसरी गोष्ट तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, ह्या 3 गोष्टी चेक केल्या जातात. जर हे 3 गोष्टी तुमच्या अर्ज पडताळणीमध्ये पास झाल्या तर तुमचं नाव नक्की यादीमध्ये असेल. आता यादी कुठे बघायची, तर यादी तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आणि जवळच्या अंगणवाडीमध्ये लागलेली असते. तिथं जाऊन तुम्हाला तुमचं नाव पाहायचं आहे. जर तुमचं नाव हे 100% येत असेल तर 100% इथून पुढे तुम्हाला 8 दिवस जे वाटप होणार आहे टप्प्याटप्प्यानं त्या टप्प्यात जर तुमच्या जिल्ह्यात त्या तुमच्या तालुक्यात जर तो टप्पा आला तर लगेच तुम्हाला ते पैसे मिळणार आहेत. आता ती आपल्याकडे यादी आलेली आहे कोणत्या टप्प्यात कोणाला पैसे मिळणार. फक्त तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका सांगा, मी तुम्हाला सांगणार की तुम्हाला कोणत्या टप्प्यात तुमच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात हे पैसे मिळणार आहेत. परंतु चॅनलला सबस्क्राईब करा तरच हे तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.